सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। भर पावसात आदिवासी विद्यार्थिनींनी मागण्या पूर्ण होत तोपर्यंत 1 ते सव्वा तास रास्ता रोको आंदोलन केलं। तहसीलदारांच्या विनंतीवरून आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले। आज आदिवासी विद्यार्थिनींनी व नागरिकांनी 13 जिल्ह्यातील 17 सेवा संवर्गातील आदिवासी पेसा अंतर्गत भरतीतील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व शासनाचा तीव्र निषेध करण्याकरता आज सामाजिक कार्यकर्त्या ज्योतिबाई पावरा व आदिवासी बांधवांतर्फे जन आक्रोश मोर्चा शासकीय विश्रामगृह पासून ते धरणगाव रोडवरील तिरंगा चौक पर्यंत काढण्यात आला। तिरंगा चौकात मोर्चा पोहोचल्यानंतर त्यांचे रूपांतर रास्ता रोको ठिय्या आंदोलनात झाले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व अनिता धनगर, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा सहभागी झाले। मोर्चक यांच्या वतीने ज्योती पावरा यांचे सह नामसिंग शेवाळे, सलीम तडवी, प्रवीण पावरा व सुमारे 80 ते 90 स्वाक्षरी असलेले एकूण 8 मागण्यांचे निवेदन चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आले। यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी मोर्चेकऱ्यांना आंदोलकांना आपल्या भावना आजच राज्यपाल, मुख्यमंत्री, मुंबई व शासन स्तरावरील वरिष्ठांकडे तात्काळ कळवण्यात येईल असं सांगितल्यावर ज्योती पावरा, डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी सदरचे आंदोलन तूर्त स्थगिती करत असल्याचं सांगितलं। मोर्चेकरी आंदोलकांमध्ये न्यायाबाबत प्रचंड असंतोष घुमसत होता। आंदोलन वेळी चोपडा शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व त्यांचे सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला। सरळ सेवेने भरत जाणाऱ्या 17 सेवा संवर्गांपैकी काहींचे निकाल लागले आहेत। तसंच निवड यादीही प्रसिद्ध झालेली आहे। काही पदांच्या निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रांची छाननी देखील झालेली आहे, तर काही बाबतीत कोणतीच प्रक्रिया झालेली नाही। त्याकरिता मोर्चेकरी आंदोलकांच्या निवेदनातील मागण्या याप्रमाणे आहेत। शिक्षक या पदाकरिता पेसा क्षेत्रातील कागदपत्र पडताळणी झाली होती, परंतु शासनाने पेसा भरतीला स्थगिती दिल्याने काही उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत। तसंच पडताळणी झालेल्या काही उमेदवारांची पवित्र पोर्टलद्वारे निवड झाल्याने बिगर पेसा क्षेत्रातील नियुक्ती दिली। त्यामुळे पवित्र पोर्टलला निवड न झालेल्या उर्वरित सर्व पात्रताधारक उमेदवारांची कागदपत्री पडताळणी करून नियुक्ती देण्यात यावी। तलाठी या पदाकरिता लेखी परीक्षा पार पडली व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली नसून अंतिम निवड यादी अजून सुद्धा जाहीर करण्यात आलेली नाही। बिगर आदिवासी उमेदवारांना नियुक्ती करण्यात आली आहे। उपवन रक्षक विभाग पत्रांमुळे वन रक्षक पदाकरिता सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे आणि बिगर आदिवासी उमेदवारांना नियुक्त्या दिल्या गेल्या आहेत व प्रशिक्षण देखील सुरू आहे। बहुउद्देशीय आरोग्य सेवक MPW यांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध असून कागदपत्री पडताळणी याचे समुपदेश दिले आहे। अशा उमेदवारांच्या अंतिम नियुक्ती देण्यात अपेक्षित आहे। आरोग्य सेवक सार्वजनिक आरोग्य विभाग या पदाकरिता परीक्षा निकाल व निवड यादी जाहीर केल्यानंतर नियुक्ती पत्र देण्यात आले व काही दिवस काम केल्यानंतर त्यांना पुन्हा पदावरून बाजूला करण्यात आले। ग्रामसेवक पदाकरिता सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून बिगर आदिवासी जिल्ह्यांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे। आरोग्य सेवक व आरोग्य सेविका, जिल्हा परिषद फवारणी कर्मचारी 40% व 50% पदाकरिता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून बिगर आदिवासींसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे। कृषी सेवक या पदाकरिता परीक्षा दिनांक 16 व 19 जानेवारी 2023 रोजी पार पडली व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली असून अंतिम निवड यादी अजून सुद्धा जाहीर करण्यात आली नाही। पशुवर्धन पर्यवेक्षक या पदाकरिता लेखी परीक्षा पार पडली। सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे। अंतिम निवडक यादी अजून सुद्धा प्रसिद्ध जाहीर करण्यात आली नाही। बिगर आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे। त्या नियुक्त्या रद्द कराव्यात व त्या जागेवर आदिवासी बांधवांना घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।
सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा। आंदोलन जे सुरू आहे आज रास्ता रोक, काय आपली मागणी आणि काय कशा संदर्भात आपण हे रास्ता रोक? आमची जी मागणी आहे ते आम्ही पेसा अंतर्गत जे काही नोकऱ्या आहेत ते आमचे 13 जिल्हे आहेत आणि ह्या 13 जिल्हा पेसा अंतर्गत येत आहे आणि त्या पेसा अंतर्गत ज्या नियुक्ती होणार होत्या त्या नियुक्ती स्थगित दिलेल्या आहेत आणि दुसऱ्यांना म्हणजे ज्या ठिकाणी पेसा अंतर्गत नाही आहे त्यांना नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत। फक्त हे पेसा अंतर्गत जे 13 जिल्हे आहेत त्यांचे थांबवले, जसं आरोग्य सेवक आहेत, कृषी सेवक आहे, वन रक्षक आहेत, यांच्या ज्या आता त्यांना ऑर्डर दिल्या गेल्या सगळं झाल्यानंतर आणि फक्त आता त्यांना ऑर्डर द्यायची असताना आता वर्ष होत आलं ह्या गोष्टीला, त्यांनी स्थगिती देऊन ह्या सरकारने अगदी आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि ह्या अन्यायाला वाचा तर आम्ही फोडणारच, त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। आम्ही पोलीस प्रशासनाचे धन्यवाद मानतो, तहसीलदारांचे, ते आमच्यासोबत पावसात उभे आहेत। आमची म्हणजे जे पोटतिडकीने आम्ही बोलतोय, आमची जी कडकड आहे फक्त मग चोपडा तालुक्याच्याच अधिकाऱ्यांना मान्य आहे का? हे झोपलेलं गेंड्याच्या कातडी घातलेलं भाजप शासित जे सरकार आहे त्यांनी फक्त झोपा काढायचे का? आम्हाला आज रस्त्यावर उतरावं लागतंय पाऊस पाण्यामध्ये। हे सर्व आदिवासी बांधव आहे, हे पुढचं भविष्य हे अंधारात आहे आणि पुढे अंधार दिसतंय म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। कोणालाही शौक नसतं पावसामध्ये भिजायला आणि असं रस्त्यावर बसायला, पोटासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। आमच्या बांधवांना आम्हाला न्याय द्यायचा आहे आणि ह्यासाठी आम्हाला चोपडा तालुक्याचे सर्व पोलीस अधिकारी असतील, तहसीलदार साहेब आहेत, सगळे इथं उपस्थित आहे आमच्या समवेत। त्यांना कडकड आहे, मग ह्या महाराष्ट्र सरकारला का कडकड नाही? नाशिक जिल्ह्यामध्ये उपोषणाला बसलेल्या आमचे बंधू आणि भगिनी त्यांच्यावर जी आता वेळ आलेली आहे आमच्या सगळ्यांवर की आम्ही उपोषणाला बसून आम्हाला आमचं हक्क मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। मग ह्या सरकारला दिसत नाही आहे का? बघायला गेलं तर ह्या सरकारला कोणीच दिसत नाही। हे जे लाडली बहीण म्हणून ज्यांनी 1,500 रुपये टाकताय, आम्हाला लाडली बहीण नको आहे, हे 1,500 नको, आम्हाला आमचा अधिकार हवा आहे, आम्हाला आमची सुरक्षा हवी आहे। त्या 1,500 आणि कोणाचं सुरक्षा मिळणार नाही आणि नाही आमचे पेसा अंतर्गत आम्हाला न्याय मिळणार आहे, त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलोय। हे 1,500 झाले काय आणि गेले काय? ह्या झोपलेल्या सरकारला जागा करायचं आहे आम्हाला। तुम्ही नाही महिलांची सुरक्षा करू शकत, नाही मुलींची सुरक्षा करू शकत, तुम्ही काय योजना टाकल्या त्या शासनाच्या योजना ठीक आहे, तुम्ही तुमच्या नावाने आमच्यावर डीमार करताय, पण आमच्या पेसा अंतर्गत जे काय आहे ते तुम्ही आम्हाला द्या ना, त्यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे आणि त्यांनी आम्हाला द्यायलाच हवंसाठी आम्ही आज या ठिकाणी बसलेलो आहे। या सरकारच्या करायचे काय? या सरकारच्या करायचे काय? हम हमारा हक मांगते, हम हमारा हक मांगते। आता